आणि जे अहंकारी झाले त्यांना 241 वरतीच रोखलं असं मोठं विधान केलंय आरएसएसचे नेता इंद्रेश कुमार यांनी। राम विरोधी लोकांना 234 जागांवरती रोखलं असंही ते म्हणाले। मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये त्यांनी हे विधान केलंय। ज्यांनी रामाची भक्ती केली त्यांना मात्र अहंकार झाला आणि 241 जागांवरती जनतेने त्यांना रोखलं असं मोठं विधान इंद्रेश कुमार यांनी केलंय। भाजपला निवडणुकीत इतका मोठा फटका का बसला याची विचारमीमांसा सुरू असताना संघ परिवाराकडनं आलेली सूचक वक्तव्य सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जातात। सरसंघचालक मोहन भागवतांनी काही दिवसांपूर्वीच्या आपल्या भाषणामध्ये नेता कसा असावा याचं उदाहरण देताना नेत्याकडे अहंकार नसावा, तो सर्वसमावेशक असावा असं विधान केलं होतं। काही सूचना सुद्धा या निकालानंतर त्यांनी भाजपला केलेल्या होत्या आणि त्यानंतर द ऑर्गनायझर मध्ये एक लेख छापून आला। द ऑर्गनायझर संघाचं मुखपत्र मानलं जातं आणि या लेखामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपचे या निवडणुकीतल्या परफॉर्मन्स बद्दल कान टोचले गेले। त्यामध्ये सर्वात मोठा उल्लेख हा होता तो म्हणजे पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावरती राज्यातल्या किंवा देशातल्या प्रत्येक मतदारसंघावरती निवडणुका जिंकता येतील असं नाही आणि महाराष्ट्रातल्या पिछेहाटीबद्दल सुद्धा एक मोठी टिप्पणी करण्यात आली होती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे काहीसा फटका बसल्याचा सूर या लेखामध्ये उमटला होता आणि आता इंद्रेश कुमार यांनी सुद्धा कानपिचक्या दिल्यात। प्रभु का न्याय बड़ा विचित्र नहीं है, बड़ा सत्य है, बड़ा आनंददायक है। इसलिए जिस पार्टी ने भक्ति की, अहंकार आया, उसको 241 पर रोक दिया, पर सबसे बड़ी बना दी। जिनके अंदर राम की अनास्था थी, अश्रद्धा थी और उनको सबको मिलकर 234 पर रोक दिया। कहा तुम्हारी अनास्था का यही दंड तुम्हें है कि तुम सफल नहीं हो सकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।